मानवतेचा आणि करुणेचा अनोखा संदेश देणारा एक प्रेरणादायी सोहळा जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्ध आश्रमात मोठ्या भक्तिभावात पार पडलाय। अनाथ बालकांचा विवाह सोहळा साधू संतांच्या आशीर्वादाने सनातन वैदिक परंपरेनुसार संपन्न झालाय। हा सोहळा श्री सद्गुरु जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम, सद्गुरु जनार्दन स्वामी नगर, मूळ पिंपळगाव, नाशिक कॉलेजच्या उत्तरेस लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे पार पडलाय। या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली। त्यानंतर वधूवरांनी सर्व साधू संतांचा आशीर्वाद घेऊन लग्नाचा शुभमंगल सोहळा पार पाडला। अनाथ मुलगा जी ज्ञानेश्वर उर्फ माऊली स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांचा 17वा आश्रमातील पुत्र आणि वधूची सौका तुळसा तेजस्विनी श्री रामचंद्र गंगाराम भडांगे राहणार सर्कलपाडा, बाणे, तालुका सुरगाणा यांच्या कन्या यांचा शुभविवाह कार्तिक शुद्ध 15वा बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:35 शुभ मुहूर्तावर संपन्न झालाय। या प्रसंगी परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज, परमपूज्य खडेश्वरी तपस्वी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, महंत ज्ञानेश्वरानंदगिरी महाराज तसेच अनेक संत महंत, माजी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी आणि हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कौसल्या माता बाबूराव गुंजाळ, स्वामी वासुदेव नंदगिरी, परमपूज्य बालक नंदगिरी महाराज, परमपूज्य सुदामगिरी महाराज, परमपूज्य साईनंदगिरी महाराज, परमपूज्य राघवेश्वर गिरी महाराज आदींनी वधूवरांना आशीर्वाद दिलाय। विवाहापूर्वी मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी हळदी, दिवट्या व कुमकुम कार्यक्रम तसेच वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार साधू संतांची आशीर्वादपर प्रवचने पार पडली। या विवाह सोहळ्याचे संयोजन हरिभक्त परायण स्वप्नील मळिक, मानस सोनवणे, प्रकाश जाधव, प्रद्युम्न गुंजाळ, हरिओम गुंजाळ, सोमनाथ गायके, पवन सानप, कृष्णा बांगर, कृष्णा खालकर, राजेंद्र फापाळे, बाळू फापाळे, शंकर फापाळे, साई फापाळे, ओमकार यशवंते आणि आश्रमातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले। व्यवस्थापनाची धुरा दिलीप बाबूराव गुंजाळ, आश्रमीय सचिव आणि हरिभक्त परायण सौ संगीता दिलीप गुंजाळ अनाथांची माता यांनी सांभाळली आहे। तसेच प्रमुख संचालक म्हणून श्यामसर चौधरी, समाधान कापसे, संतोष आरोटे, दशरथ बागडे, मयूर जाधव, विशाल पावसे, संदीप खरडे, नामदेव कुळधरण, सुधाकर बाबा भिलोरे, जगनदादा कदम यांनी जबाबदारी पार पाडली आहे। या प्रसंगी लासलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, पिंपळगाव, नाशिक, पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळ, व्यापारी वर्ग आणि सामाजिक संस्थांनी सहकार्य केले। नमस्कार, माझं नाव दत्तात्रय रामकृष्ण मरकड, राहणार धारणगाव। या ठिकाणी श्री संत जनार्दन स्वामी पुरस्कृत हा अनाथ आश्रम या ठिकाणी बहुरूपी बाबांच्या आशीर्वादाने अनेक या ठिकाणी अनाथ विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांचं लहानपणापासून ते संगोपन करतात आणि ते मुलं मोठे झाले की त्यांना त्यांचा विवाह पद्धत या ठिकाणी केला जातो। सामुदायिक विवाह बहुतांशी होतो, पण आज या ठिकाणी जो विवाह झाला हा आश्रमाच्या दृष्टीने 17वा विद्यार्थी त्याचा विवाह या ठिकाणी पार पडला। अनेक समाजातून, अनेक गावातून, विभागातून, अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक उपस्थित झाले आणि बाबांच्या आशीर्वादाने श्री गुंजाळ सरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा विवाह सोहळा अगदी सन्मानाने, आनंदपूर्वक या ठिकाणी पार पडत आहेत। तसेच त्यांना मोलाची साथ हरिभक्त परायण संगीता ताई गुंजाळ उर्फ त्यांना माई म्हणतात, त्यांचं पण यामध्ये गुंजाळ सरांच्या खांद्याला खांदा देऊन फार मोठं काम या ठिकाणी ते पार पडत आहेत आणि पुढे देखील निश्चितच हा कार्यक्रम यथोचित या ठिकाणी पार पडणार आहे। धन्यवाद। मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरिः। आज जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना माहीत आहे की जय जनार्दन अनाथ आश्रम आणि या आश्रमाचे सर्व गुरुवर्य वासुदेवानंद गिरीजी महाराज, अर्थात आपण ज्यांना प्रेमाने काय म्हणतो बहुरूपी बाबा, यांच्या अथक परिश्रमातून चालू असलेलं हे अनेक वर्षापासूनचा ही जी गर्दी आहे ही काय बा आपल्याला तुम्हाला माहिती आहे, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर बघितली तर जरा वेगळं वाटतं, परंतु आपलं कोणीतरी आहे. आज ही जी मुलगा मुलगी या ठिकाणी उभी आहे, किती भाग्य असेल या मुलीचं आणि या मुलाचं. पण आज या आश्रमामध्ये आमचा हा ऋषीपुत्र, ज्याला म्हणू की जो ज्ञानेश्वर अर्थात माऊली, हा या आश्रमाचा 17वा विद्यार्थी आहे. कितवं लग्न आहे? 17वं लग्न आहे. बाबा 17वा मुलाचं लग्न करताय. आणि ची सौ कांक्षणी तुळसा अर्थात तेजस्विनी, मुलगी सुद्धा तेजस्विनी नावासारखीच शोधून काढली. एकदा टाळी वाजवा सर्वांनी. या संतांच्या सानिध्यामध्ये आशीर्वादानं आणि आपल्या या बहुसंख्य सर्व आप्तेष्ट स्वकीय आणि आपले सर्व या ठिकाणी या आश्रमावर विशेष प्रेम करणारे, बाबांवर प्रेम करणारे सर्व भक्तगण, माता भक्ती भगिनी आणि सगळे विद्यार्थिनी आणि या सगळ्यांचं सूत्र संचालन, या आश्रमाचं संचालन करणारे आमचे सर दिलीपरावजी गुंजाळ आणि सौ आमच्या संगीताताई गुंजाळ यांचा हा अथक परिश्रम. तुम्हाला माहिती आहे आपल्याला एक घर 4 जणांचं सांभाळायला किती त्रास होत असेल, परंतु आज आमच्या कितीतरी मुली आज लग्न करून या ठिकाणून गेल्या. आणि लग्न ही साधारण नाही नव्हत, किती थाटामाटात हे लग्न चालतं बघा. त्यांना कोणतीच उणी भासून देत नाही तुम्ही, हे लोक मस्त आणा. ज्या लोकांनी या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी अचनम दशरथ पुत्र राम लखनम जनते पुण्यवंत सकल कारणम शुभ चिंतते जनते दारे मंगलम श्री रामचंद्राय नमस्तुते नमस्तुते. आता आमचे गुरुबंधू, सर्वच व्यासपीठावर बसणारे संत मंडळी, आता कोणाकोणाचे नाव घेऊ. जुन्नर तालुक्यातून आलेले कार्यकारी मंडळ, अकोला तालुक्यातून आलेले सरपंच मंडळ, सप्त अंगणवाडी तालुका सांगून जाईल की त्या दिवशी दत्तागिरी महाराजांचं आमच्या मंदिराचं काम बंद पडलं आणि मला निरोप आला. त्या दिवशी डायरेक्ट जावयांना, लांडे पाटलांना फोन लावला की तुमच्या परिसरामध्ये काका इकडे या, मंदिर चाललंय. आणि त्या ठिकाणी ज्यांनी कबूल केलंय त्यांनी काही दिलेलं केले, 11 लाख केले, पण काही दिलं नाही. आणि सिमेंटापासून काम बंद पडलं. बघा, जावई सुद्धा असं मिळाले, मला कुठे व्यवसायाला जावं लागलं नाही. 17व्या मुलीचं लग्न होत आहे, एकाही याच्या घरी मुलगी पाहायला गेलेलो नाही. याचं कारण तुमच्या सर्वांना कळा, सुसंस्कार. ज्यांच्याकडे सुसंस्कार आहेत त्यांच्या मुलांना मुलगी पाहायला जायची आजही आवश्यकता कळलं का? हे सुसंस्कार आहेत. आज आमचे सोगेरा तालुक्यात असणारे 12 अगदी गुजरात पासून 8 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटरच्या बाउंड्रीवरती ते राहतात. त्यांच्या भागात काही काळ ड्युटी गेलेली आहे. त्यांचं किती प्रेम आहे. त्या त्यांनी मुलगी आमची गायक आहे, सुंदर भजनी आहे, पूर्ण कुटुंब वारकरी आहे. असे या पवित्र परिवाराने बाबांच्या शब्दाला मान दिला. त्यांच्याकडे लग्नाची तयारी होती. म्हटलं माझं बरोबर मी कुठं घेऊन येऊ, तेवढं करून त्यांचा परिवार घेऊन ते या ठिकाणी कालच उपस्थित झाले. सर्व समाजाच्या वतीने बागल्यांमधून आलेल्या मुली आहेत, कळ्यांमधून आलेल्या मुली आहेत,
अनेक आलेल्या मुली आहेत, जावे आहेत, हे सर्व या मंडपात बसणारे हे तुम्ही दान सुरांनी केलेलं का? निर्विघ्नं कर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्र शारुता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देव ही सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. आज या ठिकाणी आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमातील आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी गौरपी बाबाजींच्या 70 मुलाचा विवाह इथं संपन्न होत आहे. कंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युतं केशवं विष्णुहरि सत्यं जनार्दनं सनारं जयमेकम्. अष्टकं नाम शुभं केशं केशनाशाय दुःखनाशाय महादेवा. श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुपूजा. पूजा सत्यमत्र सत्यं सत्य देवं निरंजना. गुरुर्वाक्य सदा सत्यं सत्यं देवं निरंजना. अन्यथा शमनाशी तमेशं नमः तस्माकन्न भावे नमः. रक्षी रक्षी महेश्वरा रक्षी रक्षी परमेश्वरा. आज या ठिकाणी माझा भाऊ 70वा भाऊ ज्ञानेश्वर याचं आज लग्न आहे. तुम्ही सर्व या लग्नाला आले यावरून मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि ज्ञानेश्वर दादाचं आणि वहिनीचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं. त्यांना मी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी माझे गुरुवर्य सांसर ते सुद्धा आलेले आहेत. त्यांचं पण मी खूप खूप आभार मानते. आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षी दिवसा तेजस्वरी या दोघांचा शुभविवाह आजच्या एक महत्त्वाच्या सगळ्या प्रसंगी आज इथं सर्वांच्या साक्षीने होत आहे. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की एवढे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की आपण म्हणतो ना की जेव्हा सगळ्यांचा आपला जो पालक घरी आई वडील आपले सगळेच असतात, पण एक फॅमिली नसताना ही एवढी मोठी फॅमिली दिलीप भाऊ असतील, संगीताताई असतील, या दोघांच्या याच्यामध्ये आणि हे सगळे परमपूज्य इथं बसलेले आहे गुरु महाराज आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने या दोघांचं म्हणजे वैवाहिक आयुष्य या सगळ्यांच्या साक्षीने खूप आनंदाचं जावो. आणि त्यांच्या हातून समाजाची असेल देशाची असेल ही सेवा एक सगळ्यांच्या साक्षीने ती व्हावी. आणि पुढे एकदा सगळं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असेल व सर्व लासलगाव शास्त्रीनगर पिंपळगाव नजीक या सगळ्यांच्या वतीने या दोघांनाही शुभाशीर्वाद देते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.